सध्या लातूर जिल्ह्यात सर्वत्र पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या इलेक्शनची रणधुमाळी आहे, परंतु प्रामुख्याने प्रत्येक गावामध्ये जात असताना सर्वात प्रथम एक समस्या प्रत्येक गावामध्ये उद्भवते, ती म्हणजे रस्त्याची समस्या। आणि ज्या वेळेस अशा गावामध्ये आम्ही जात असतो त्यावेळेस पाहायला मिळतं ते ज्या शहरातून गावापर्यंत जाण्याचा रस्ता असतो तो पूर्णतः खड्डेमय झाल्याचे आपल्या पूर्ण लातूर जिल्ह्यासह रेणापूर तालुक्यात प्रामुख्याने पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये हीच परिस्थिती आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण प्रत्येक गावामध्ये जातोय, नेमकं काय विकास झालेला आहे, काय रखडलेला आहे हे पाहण्यासाठी आपण प्रत्येक गावात जात असतो। आणि आज आपण आहोत रेणापूर तालुक्यातील कामखेडा या गावामध्ये, आणि या गावाला जोडला जाणारा दोन्ही साईडचा रस्ता हा खड्डेमय झालेला आहे। आणि येथील शेतकऱ्यांचे, येथील ग्रामस्थांचे नेमकं समस्या काय आहेत आणि त्यांचे प्रचार या गावामध्ये कोणत्या स्वरूपाचा आहे आणि नेमकं विकासाचे काय मुद्दे असणार आहेत येथील उमेदवाराचे हे पाहणं गरजेचं आहे। भैया काय सांगाल, तरुण वर्ग? हा, ज्येष्ठ मंडळी आपल्या सोबत आहेत आणि मंडळीकडून जाणून घेऊया नेमकं काय। मामाश्री नमस्कार। बरोबर, मामाश्री नमस्कार। सध्या जर पाहायला गेलं तुमच्या गावाला जोडला जाणारा दोन्ही साईडचा रस्ता खड्डेमय झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये याची परिस्थिती काय, कशा प्रकारची? याची परिस्थिती म्हणजे काय, सरपंचापासून गाववाल्याला सगळ्याला शिवाय देत जातात, पुढले पडतेत प्रत्येक जण एक दिवसाला लेडीज पडते, गडी पडतेत, बसून दोघं असले तरी पडतेत, एकटा असले तरी पडतेत। साऱ्या मंदिराच्या भोवताली पाणी आहे। आता काय समोरच इथपर्यंत बांधून रस्ते करून आणून सोडलेत, मंदिरापाशी पाणी आणून सोडलंय, बाहेर पाणी जात नाही, रस्त्याची समस्या आहे। आणि याच्यापेक्षा काय भरपूर किस्से भरपूर पाहायला गेलं तर आपल्या लातूर जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले व कलेक्टर मॅडम या प्रामुख्याने प्रत्येक बैठकीमध्ये असा एक आवाहन करतात की आमच्या लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावचा पानंद रस्ता, शिवरस्ता ह्या सर्व रस्त्यांचे प्रश्न आम्ही सोडवण्यात यश त्यांच्या गावचे सोडविले असतील, इथले नाही, त्यांच्या गावचे तू सोडविलेले ते सांगत असतील त्यांच्या मीटिंग मध्ये की आमच्या गावचे आम्ही पांढन रस्ते केले, सडका केल्या, आमच्या गावातला विकास केला। म्हणजे त्या जे कलेक्टर मॅडम त्यांच्या आणि ती भोसले कोणते आहेत ते काही आम्हाला माहित नाही। हा काय, कारण इकडे लातूर जिल्ह्यातले काही कोणी नसते पालकमंत्री व्हायला, त्यांना करून ठेवले आणून, त्यांनी बघ केले असेल त्यांच्या इकडे काय माहितच नाही। आता मला एक प्रामुख्याने सांगा की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे आणि या गावाचं तुम्ही आजूबाजूच्या पावणेरावळ्याच्या गावात फिरत असाल, परिस्थिती कशी आहे? बाजूच्या गावचा विचार केल्यास लाज वाटते आमच्या गावचं सांगायला, कारण आमच्या गावात प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आहे। प्रत्येक जेवढे काय पक्ष असतील तेवढे पक्षाचे कार्यकर्ते। पक्षनिधी येत नाही आपल्या गावाला? आलं खात्यात उचलून कार्यकर्ते मिल वाटके वाटून नेते पक्ष ते कार्यकर्ते असतील, अगर नेते असतील, खाणारे त्यांचे। सध्या गाव पातळीचं राजकारण कशावर चालतंय नेमकं? असं गाव पातळीच्या राजकारणाचं एवढं काही नाही, गावाच्या याच्यावर नाही, बाहेरचे म्हणजे खासदार आमदार कुणीच येत नाही, फक्त नारळ फोडायला येते। कुठलं नारळ? कुठलं काँग्रेस पक्षाचं कुठलं, भारतीय जनता पार्टीचं कुठलं, काँग्रेसचं नाही। या गावामध्ये पाहायला गेलं तर एक बॅनर प्रामुख्याने आपल्याला मंदिराच्या समोरच दिसून आलं, ते काय म्हणजे गावाची भावना काय आहे? गावाची भावना थोडं दूर गावाची भावना बहिष्कार टाकायचा आहे, कारण 10 वर्षापेक्षा जास्त झाला असेल ही रोड होऊन। ही रोड केलेला आहे माजी श्रीधर अप्पाजी गुडे सरपंच, त्या व्यक्तीनं त्याच्यावर फक्त हिने डांबर पुसलंय। डांबर पुसायचं एक डांबर बी दिसत नाही, हा ते बिल काढलं पुसलं, म्हणजे आम्ही फक्त कागदोपत्री वाचायचं ह्या गावचा विकास झाला, ह्या गावच्या रस्त्याचा रस्ता झाला पूर्ण, त्याचं बिल निघालं, बिल असं ऐकून फक्त, बाकी काही नाही, ह्याच्यापेक्षा काय आहे? आता तुम्ही गावातली जनता बघा, एक वेळेस कॅमेरामॅनला विचारतो, ही जनता बघा, ही पूर्ण जनता फक्त इथे म्हणजे असं बोलण्यासाठी कोणी आलेलं नाही, आपल्या समस्या मांडण्यासाठी कोणी आलं नाही, फक्त कोणत्या मुद्द्यावर भेटते? पूर्ण गावातल्या कार्यकर्त्यासाठी भेटते ती, कारण बांद्राच्या गावात बांधायच्या घाटी पर कुल असं आहे ना, गावात राहायचंय, गावात राहायचंय। सामान्य जनता आहे ती, त्यांचा स्वतःचा विचार करते ती, किंवा बोलायचं कसं आपण, पूर्ण जे नेते मंडळी आहेत मोठे, त्याच्यामुळे त्यांच्या पुढे आपलं बोलायचं नाही, त्याच्यापेक्षा गपचूप बसलेलं परवडलं।
त्रास सहन केला, अन्याय अत्याचार त्रास काही जरी झाला तर सहन करायचं. खूप सहन करतात, काहीच विषय नाही. त्याने जवळपास आज ते आमदार दादापासून सहन करीत आले, बाकी काही नाही याच्यापेक्षा. फक्त मजेत होते कवर की विलासराव साहेब होते तोपर्यंत, त्याच्यानंतर काही नाही. ती वारले की मग संपलं. आताचं राजकारण हे फक्त विलासराव साहेबांच्या याच्या नावावर चालतं. नावावर आहे त्यांच्या पोरच आणखीन आले नाहीत. कामखेड कसला आहे बघायला आणखीन नाही. फक्त एक वेळेस धीरज भाई नारळ फोडायला आले, त्याच्यापेक्षा काही नाही. नाही कधी आलं? त्यांच्या आमदारकीचं नारळ फोडायला आमदारकीचं विधानसभेत त्याच्यावर नाही. मामा काय सांगाल का, आता जर इथलं बघायला गेलं एकही तरुण वर्ग इथं बोलायला तयार नाहीये. हा? बरं, हा, ठीक आहे. काय बरं, काय सांगाल आता जर तुम्ही इथं गावचे तरुण वर्ग आहात, तरुण वर्गाच्या हाताला रोजगार किती भेटतंय, आणि आता पाहायला गेलं तर रस्त्याची दुरावस्था आहे. जर रस्ताच जर व्यवस्थित नसेल तर गावचं दळणवळणाचं साधनच खराब आहे. 2014ला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 14 किलोमीटरचं काम झालेलं आहे. 2014 नंतर माननीय धीरज भैया देशमुख हे 5 वर्ष आमदार राहिलेले आहेत. तरी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये रस्त्याचं साधं डांबर सुद्धा त्यांनी लावलेलं अगर पुसवायचं काम केलेलं नाही. 5 वर्ष फक्त आमदार म्हणून त्यांनी राहिलेले आहेत. कुठं लातूर ग्रामीणचे असून लातूर ग्रामीण मध्ये तर त्यांचा काय तसं सहवासच झालं नाही. कुणाला बी विचारा, एवढे 200 लोक आहेत, 200 लोकात लातूर ग्रामीण मध्ये धीरज भैया देशमुख हे आलेले आहेत का ही सुद्धा विचारा. फक्त नावाला धीरज भैया देशमुख इथं आलेले आहेत. 5 वर्षात निधी किती दिला असेल? 5 वर्षात 5 पैसे बी निधी आला असेल कामखेडा गावासाठी, कामखेडा जिल्हा परिषदसाठी. ऐका, भविष्यात 5 रुपये बी ह्या कामखेड्या गावात आता 50 लाख आले तो ग्रामपंचायतसाठी, तरी ग्रामपंचायत काय करू शकली नाही. एवढं येऊन 50 लाख रुपये निधी येऊन निधी वापस घ्या. वापस गेला? हा, हे काही ही इथलं जातीय म्हणजे काही समीकरण असल्यामुळं वापस निधी गेलाय. आम्ही स्वतः रमेश आप्पाचे कार्यकर्ते असून आम्ही निधी आणायचा आणि तुम्ही साधी सही करायची नाही, मग ह्याच्यात अर्थ काही गावचा विकासच रखड विकास राखण्याचं काम केलं यांनी आजपर्यंत तागायत. त्या 5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी हेच काम केलेलं आहे. आता सध्या जर बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती व्हायला हवी, महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांच्या अनेक महिला बचत गट आहेत गावात कार्यरत आहेत. त्याच्यात काही महिला सक्षम आहेत, काही कामखेडा गावात रोजगार म्हणजे 70% लोक दळणवळणाचं साधन एकमेव हेच रस्ता आहे. हाच रस्ता झालं 10 वर्ष झालं असा प्रलंबितच आहे. 2014ला फक्त झालेला आहे रस्ता हा. बरं, आता बघायला गेलं तुमच्या गावामध्ये एक बॅनर लागले, त्या बॅनरचं थोडक्यात विश्लेषण करून सांगा. विश्लेषण काय माहितीये का, 10 वर्षाच्या कार्यकाळात फक्त ही आता एक काही लोकांची टीम वर्ग असा आहे की समजा इलेक्शन आलं त्यावेळेस थोडं फोकस मध्ये येण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. एवढंच. हो, आपल्या गावामध्ये लाईट, आता ही चौक आहे, मेन चौक आहे, एक लाईट दिसते, मंदिर आहे, मंदिरासमोर लाईटीची सोय नाही किंवा वृद्धांना असं बसण्याची सोय दिसून येत नाही. काय कशा प्रकारे आता गावात अतिक्रमण समजत महत्वाचं जास्त आहे राहिलेलं आहे. त्याच्यामुळं काय तेवढं विशेष म्हणजे आता कुठं फोगलॅम्प कुठं लावायचे त्याचाच विचार करतोय आपलं विचार करण्यातच विकास सरकार रखडलाय. आणखीन काही आहेत कोण बोलणार आहे आपल्या गावातलं तरुण? मामा बोलू शकता? काय सांगा? ग्रामपंचायतनं विचार करून खूप ग्रामपंचायतची जागा असताना एक मोठा आरोग्य केंद्र आणि 33 केवी बिटरगावला दिलं. कारण तिथून तुम्हाला फक्त म्हणजे त्या कार्यकर्त्याला चमकून म्हणजे आपलं कर्तव्य तिकडे दाखवायचं होतं, पण गावासाठी नाही. इथे गावात एवढी खूप जागा आहे, जवळपास कमीत कमी 4-5 एकरचा माळ आहे. बरं, आता या इलेक्शनवर पूर्ण गावकऱ्यांचं म्हणणं काय? रस्त्यासाठी बहिष्कार आहे, पूर्ण मतदान बहिष्कार, पूर्ण मतदान बहिष्कार. काय सांगाल गावकऱ्यांना? कोण बोलतंय का?
या गावातलं पूर्णपणे मतदाराव गावचे पूर्णपणे बहिष्कार आहे गावावर. मतदानावरती पूर्णपणे बहिष्कार करणार, पक्ष कोणताही असो. आमच्या गावचा विकास कुणीच केलेला नाही, त्यामुळे आम्ही गावकऱ्यांना या ठिकाणी कोणता पक्ष कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यायचंय हा काही मुद्दा नाही. फक्त आणि फक्त आमच्या गावचा विकास झाला पाहिजे किंवा आमच्या गावचे रस्ते नाल्या सुखसुविधा दिल्या तरच आम्ही या ठिकाणावर मतदान करू. गॅरंटी देईल त्यासाठी आम्ही मतदान करू. तुमच्या गावचा विकास जन करेल किंवा एक लेखी आश्वासन तोंडी आश्वासन देईल त्याला कोणी कोणताही पक्ष कोणताही राहू द्या, कोणी लेखी आश्वासन द्यावा आम्हाला, आम्ही मतदान करू. तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही. आता हे कलेक्टर उद्या कलेक्टरला आणि तहसीलदारला निवेदन द्यायला जायचं. हो, उद्या सकाळी. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं मी स्वतः रेणापूर शहरातून या गावापर्यंत प्रवास केलेला आहे, टू व्हीलर वरती केलेला आहे. या गावामध्ये येताना एक खड्डा नाही, एक खड्डा चुकवण्यासाठी 10 खड्डे समोर आहेत. तर ही परिस्थिती येथील ग्रामस्थांची आहे आणि ग्रामस्थ बोलत नाहीये त्याचा अर्थ असा नाहीये की कुणाच्या असं दबावाखाली आहेत किंवा काही नाही. यांना जर इथल्या गावकऱ्यांना सुखसुविधाच भेटत नसतील तर ही गावकरी नेमकं कुणाच्या आशेवरती बसणार आणि नेमकं कुठल्या उमेदवाराला निवडून आणणार. आणि सध्या जर पाहायला गेलं तर गावाच्या मेन चौकामध्ये लाईटीची व्यवस्था नाहीये आणि गावामध्ये येणाऱ्या दोन्ही रस्ते खड्डेमय झाल्याचं पाहायला मिळतंय. इथल्या नाल्या तुंबलेल्या दिसत आहेत. येथील कचऱ्याचा गावखेड्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह होत नाहीये. कुठले नेते कुठलं इलेक्शन ही पद्धत सध्याला या गावातून दिसून येते. मी वेदळ गावचे शरद पवार, लातूर.